काय? अहो एका रात्रीचा तर प्रश्न आहे. कोण आहे माहितीये तुम्हाला? सून आहे आमची, वीरमरण पत्करणाऱ्या आमच्या मुलाची विधवा. तुमची हिम्मत कशी होते आमच्या घरात येऊन असला प्रस्ताव मांडण्याची? माफ करा सदामिनीबाई, मला ठाऊक नव्हतं ही तुमची सून आहे म्हणून. नाहीतर असे शब्द आम्ही बोललोच नसतो. हिच्या जागी दुसरी कुणीही असती ना तरी आम्ही हेच केलं असतं. समजता काय तुम्ही बायकांना? एक उपभोग्य वस्तू, एक खेळणं, कंटाळा आला की वाटेल तसं फेकून द्यायचं. लाज नाही वाटत तुम्हाला एका बाईचा दुसऱ्या बाईसमोर अपमान करताना? आपण माफी मागितली ना आम्ही तुमची. याने काय होणार आहे? तुमच्या डोक्यातले सडके विचार नाहीसे होणार आहे. अहो तुमच्यासारखी माणसं कसली हो, पशु तुम्ही. आम्हाला जागोजागी भेटत असतात. बस, खूप बोलणं ऐकून घेतलं तुमचं. पण एक लक्षात ठेवा, ही थप्पड तुम्हाला खूप महागात पडेल. आणखी जास्त वेळ इथे राहिलात ना तर दुसरी थप्पड दुसऱ्या गालावर बसेल. चालते बा इथून. रडू नको पोरी, अजिबात रडायचं नाही. अशी माणसं तुला जागोजागी भेटणार आहेत. समर्थपणाने त्यांचा सामना करायला शिक. किती घाणेरडी माणसं आहेत ही. असा विचार कसा काय करू शकतात? हे बघ, स्त्रियांना स्वतंत्र अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करावीच लागते. आपण नेहमीच पुरुषांच्या नावाने ओळखल्या जातो ग. आधी बापाच्या नावाने, नंतर नवऱ्याच्या नावाने. पण कुणाचं तरी नाव हे लागतच आपल्याला. त्यातून तू विधवा. या अशा वखवकणाऱ्या पुरुषांना तुला समर्थपणाने तोंड द्यायला हवंय. मी यायच्या अगोदर खरं तू त्या माणिकरावांच्या चांगल्या 2 थोबाडीत मारायला हव्या होत्यास. भयंकर आहे हे सगळं. आपण स्त्रियांना खूप असुरक्षित होतोय. नाही, असं कधीही म्हणायचं नाही. आमच्याकडे बघ, इथपर्यंत वाटचाल करून आलोय आम्ही. अगं, या पुरुष प्रधान संस्कृतीत जर स्वतःचं मानाचं स्थान टिकवायचं असेल तर कठोर हो, कठोर बन. संघर्ष करायला शिक. आम्हालाही संघर्ष करावा लागला, पण आम्ही कधीही तडजोड नाही केली, कधीही हार नाही मानली. मला तुमचा खूप अभिमान वाटतोय. तुमच्यासारखी सासू मला मिळाली, खरंच माझं भाग्य आहे. पण आई, आज माझ्यामुळे तुमचं काम बिघडलं. माणिकरावांची मदत नाही मिळणार आपल्याला आता. खड्ड्यात गेली ग ती मदत. तुझ्या शिलाचा सौदा करून मिळणारी मदत नकोच आहे आम्हाला. ही असली किंमत मोजून आपल्यावरची संकट टाळण्यापेक्षा रस्त्यावर येऊ आम्ही, चालेल. पण तुझ्याकडे कधीही कुणाला अशा घाणेरड्या नजरेने नाही पाहू देणार. शब्द आहे आमचा, आम्ही नाही पाहू देणार. आई,
काय पुजारी बुवा मजा चालली हा आता मुर्द्यासने बी भुका लागायला लागल्या का काय म्हणायचं बरं 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 काय खबर बात काय खबर बात अहो अख्ख्या गावात निक्की बॉम्ब झाली आहे अविनाश सारखा साधा आणि सरळ पोरगा त्यानं खून केला यो बी पुजाऱ्याचा बिचारा अविनाश बापाच्या कर्माचं फळ पोरगा भोगतोय. आता त्या दौलतरावाने ते 10 कोटी आपल्यामध्ये वाटले असते तर काय बिघडलं असतं. आता बघ म्हणावं आपल्या पोराला फासावर चढताना याची देही याची डोळा. पण हे आपल्याला सहज शक्य झालं कारण तो इन्स्पेक्टर आपल्याला सामील होता म्हणून. खरंय त्या इन्स्पेक्टरने माझी बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवण्याऐवजी मला इथे पाठवलं. त्या इन्स्पेक्टरच्या हिश्श्याचं काय ते बघावं. नाही म्हणजे कोणी असंतुष्ट राहायला नको. नाही नाही त्याची काळजी तुम्ही करू नका ते सगळं मी बघतो. आता ते दौलतराव पुरता मोडलाय आपल्या पोरासाठी काय बी करायला तयार आहे त्यो. उद्या मी त्याला आत्याकडे घेऊन जातोच आहे नाही त्याला 10 कोटी वाकायला लावले तर बघाच. छान छान छान. तसं झालं तर सहस्त्रचंडी यज्ञ करू म्हणजे सर्व पापांचं क्षालन होईल. होय की म्हणजे आपण पुन्हा नव्यानं पाप करायला मोकळे काय. पण तुम्ही काय बी म्हणा आपल्या दोघांचं बी काम झालं. त्या दौलतरावाचा बदला बी घेतला आणि त्याला खिसा खाली करायला भाग बी पाडलं. बरं आता उद्या मी मुंबईला निघतोय तेव्हा तुम्ही इथनं बाहेर पडायचं नाही आलं का ध्यानात. छे छे अजिबात नाही. फक्त माझ्या खाण्यापिण्याचं तेवढं बघा. खाण्यापिण्याचं बघतो की आपला एक माणूस इथं तुमच्या सोबत राहील. फक्त तुम्ही कुणाच्या नजरेला पडायचं नाही नाहीतर आपल्या सगळ्या खेळाचा इस्कूट होईल. येऊ का मग. या या. हा शब्द काय झालं ग. आता कुठं आपल्या आयुष्यात सुख यायला लागलो तेवढं ते समज. आई आबांची अवस्था तर बघवत नाहीये. आईनं म्हटलं चला तयार नाही झालं यायला. म्हणाल्या या अशा अवस्थेत नाही बघवणार त्याला. लय ताराच ना ग मी. अनु मी आम्हा दोघांमुळे आई आपण लय ताराच झाला ग. या वयात त्यांना आम्ही आधार द्या. असं नका हो बोलू. माझ्याकडे बघा. हे बघा जे घडलं त्याला आपण थोडी ना जबाबदार आहे. हं? नशीब नाही टाळता येत. नशीब कसलं घे नशीब. आवांचं लय वाईट वाटत. आपल्या गावातली समधी लोक गुन्हेगाराचा बाप चाललाय म्हणून त्यांच्याकडे बोट टाकवत असते. किती वाईट वाटत असेल का त्यांना. पण उद्या खरं काय ते बाहेर येईल की. शांत व्हा शांत व्हा. आबा मुंबईला चाललेत. कशाला. सौदामिनीबाईंना भेटायला.
आता फक्त त्याच सोडवू शकतील तुम्हाला इथून. मला नाही वाटत ते काय बी करतील. असं कसं असं 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 कसं काही नाही करणार त्या? त्यांचं नातं आहे आपल्याशी. अशा अशा परिस्थितीत त्या मदत करतील आपली नक्की. हं? सरळपणाने केलं तर ठीक आहे ग. सौदेबाजी केली तर आवा नाही ऐकणार त्यांचं. बघू काय होतं ते. कविता, मला ना त्या 10 कोटी रुपयांसाठी या समध्यामध्ये गोवलेलं असणार. आणि हे समज कारस्थान त्या उत्तमरावाचंच असणार बघ. पण हे असं करून उत्तमरावाला 10 कोटी कसे मिळणार? काय माझ्या लक्षात येत नाही ग. या समध्याशी त्या 10 कोटींचं काय ना काय तरी कनेक्शन तर नक्कीच असणार बघ. तू जरा लक्ष ठेवा. हो बाई, वेळ संपली. कविता, आई आबांची काळजी घ्या. लक्ष ठेव. हा, काळजी घे स्वतःची. तुम्ही देर नका सोडू. आबा गेलेत ना, आबा गेलेत ना मुंबईला. ते नक्की काहीतरी करतील. तुम्ही लवकर सुटाल इथून. तुम्ही निर्दोष सुटाल इथून. तुम्ही काळजी घ्या. मी बघेन आहे आबांकडे. मामा काय झालं? फिसकटलं सगळं. काय? अरे तो माणिकराव एक नंबरचा नीच माणूस निघाला रे. कामाच्या बदल्यात त्यांनी अनुपमाची मागणी केली. काय? माणिकरावच्या म्हणजे पैसे मिळवण्यासाठी आता आम्हाला लेकी सुनांचा सौदा करावा लागणार. काय वेळ आली आहे रे आमच्यावर. हे असंच असतं. जग अडचणीतल्या माणसांचाच फायदा उठवतो. नाही, आपल्याला पण आता असंच करायचंय. म्हणजे अजित आणि दौलतराव रातच्या गाडीने इथे पोहोचतील. दौलतराव अडचणीत आहे, आपण त्याचा फायदा घ्यायचा. हो माहिती आहे रे मला. नाही, तू इमोशनल होऊ नकोस. त्यांना सरळ सांगून टाक, पैसे द्या, नाही तर पोराला फाशीवर लटकलेलं बघा म्हणावं. उपेंद्र, धमकी द्यायची ग फक्त. पण ते ऐकतील आपलं? ऐकतील. पोराचा जीव प्यारा असेल ना तर ते आपलंच ऐकतील. तू अजिबात इमोशनल होऊ नकोस. कठोर बांध. ते तुझ्या समोर रडतील, गडाबडा लोळतील. तू गडबडून जायचं नाही. हो माहिती आहे रे मला. बघू. नाही, आम्हाला तुमचा स्वभाव माहितीये म्हणून परत परत सांगतोय तुम्हाला. दुनियेने आपली पर्वा केली नाहीये, आपण ही दुनियेची पर्वा करायचं कारण नाही. एक लक्षात ठेव, ते पैसे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत मिळायला हवेत. कुठल्याही. आदिती, काही झालं तरी दौलतरावांनी ते पैसे सौदामिनी बाईंना देता कामा नये. बाबा, मला सुद्धा तीच भीती आहे. अविनाशच्या प्रेमापोटी दौलतरावांनी कॉम्प्रोमाइज केलं तर? पण खरंच असं होईल? नाही, काही झालं तरी असं होता कामा नये.
आदिती तू काहीही कर पण सौदामिनी बाईंचा हा डाव आपण उधळून लावला पाहिजे. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. समज त्या अविनाशला वाचवण्यासाठी त्या दौलतरावांना सौदामिनी बाईंच्या ऐवजी मी मदत केली तर? ग्रेट बाबा, दिस इज अ ग्रेट आयडिया. आता का अविनाशची सुटका झाली की आपलं काम झालंच म्हणून समजा. मग दौलतराव मम्माना पैसे देणारच नाहीत ना. अख्खं गायकवाड घराणं आता विनाशाच्या कड्यावर उभं आहे. फक्त एक धक्का आणि सगळं काम तमाम. बरोबर आहे तुमचं बाबा. एकदा का ते घर आपल्या ताब्यात आलं की मग बघा अनुपमाला कशी धक्के मारून मी घराबाहेर काढते ते. मगच प्रीतीच्या आत्म्याला शांती मिळेल. गैरसमज आहे तुमचा. या असल्या गोष्टींनी प्रीतीच्या आत्म्याला शांतता मिळणार नाहीये. उलट तिचा आत्मा तळमळेल. आई, ह्या काय मूर्खपणा चाललाय तुझा? तुला आपल्या लेकीबद्दल आपल्या प्रीतीबद्दल काय वाटत नाही? आई, हे काय बोलतेस तू? प्रीती तुझ्या पोटची पोर होती आणि या लोकांनी खून केलाय तिचा. तुला तुला त्यांच्याबद्दल कशी का दया वाटते? जगातली ही मी पहिली आई बघतोय. तिला स्वतःच्या लेकीबद्दल काही वाटत नाही, डोळ्यात पाण्याचा टिपूस नाहीये. पण ज्या लोकांनी तिचा खून केला त्यांच्याबद्दल हिला कळवळा वाटतोय. अहो खरं तेच सांगते मी. तुम्ही हे जे काय करताय ना ते प्रीतीला आवडणार नाही. तिनेच सांगितलंय मला तसं. हो, पण स्वप्नात काही नाही आई. हे सगळे तुझ्या मनाचे खेळ आहेत. माझी बहीण असं कधीच बोलणार नाही, स्वप्नात सुद्धा. आदिती, तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. डोकं फिरलंय तिचं. तू तुझ्या कामाकडे लक्ष दे. दॅट्स ऑल. बरोबर आहे तुमचं बाबा. आता जेमतेम 2च दिवस उरलेत. त्यानंतर गायकवाडांबरोबर ओपन वॉर आहे. ओपन वॉर.